माझ्या सर्व मैत्रिणींना शुभप्रभात। आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत। त्यासाठी मी आली आहे गार्डनला जी भेंडी मला मोठी दिसली आहे ती मी कट करून घेते आणि ज्या छोट्या आहेत त्या आपण बघूयात। ही खूपच छोटी आहे, याला एक फूल आलेलं आहे आणि इकडे गेल्यानंतर इथे पण भेंडी खूप छोट्या आहेत। भेंड्या ज्या आहेत त्या अजून व्हायला वेळ आहे, अजून 4 किंवा 5 दिवसांनी ह्या पण भेंड्या मोठ्या होऊन जातील। तर इथे एक भेंडी मला सापडली आहे, हे बघा। लवकरच मी अळूवडीची सुद्धा रेसिपी शेअर करणार आहे, तर तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा। गार्डनच्या मी एवढ्या भेंड्या तोडून आणल्या होत्या ज्या भाजीसाठी भरपूर आहेत। आज मी फुलगोबीची भाजी करणार आहे। त्यासाठी आपण फुलगोबी सगळ्यात पहिले वॉश करून घेऊयात। थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे। 5-10 मिनटं असेच ठेवायचे आहेत। फुलगोबी स्वच्छ पाण्याने 4 ते 5 वेळा धुवून घ्या। 5-7 मिनटं ती अशी उकळून घ्या आणि चाळणीने ते पूर्ण पाणी काढून घ्या। नंतर कढई घेऊन त्यात तेल टाका। कढईमध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे। त्यात टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर, आलं लसूणचं क्रश केलेलं आहे आणि कांदा हे सगळं कापून घ्यायचं आहे। आणि कांदा आपण आता कढईमध्ये टाकून देऊया। छानपैकी झाल्यानंतर थोडंसं कोथिंबीर आणि जी पेस्ट होती आलं लसणाची ती अशी मिक्स करून घ्या। त्यात टोमॅटो टाकून परत मिक्स करा। त्यात हळद, तिखट, गरम मसाला किंवा तुम्हाला आवडणारा एखादा मसाला तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। ह्यात ॲड केल्यानंतर मस्त असं हे एकत्र करून घ्या। एकत्र केल्यानंतर त्यामध्ये फुलगोबी टाकून द्या आणि मिक्स करून झाकण ठेवून द्या। त्या वेळाने झाकण काढून 1 चमचा गोडा मसाला ॲड करायचा आहे। मी इथे हा गोडा मसाला वापरला आहे। तुम्हाला गोडा मसाला नसेल आवडत तर तुम्ही मॅगी मसालासुद्धा यूज करू शकता। मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही ही सुकी भाजी म्हणून देऊ शकता। भाजी एकदम तयार आहे। माझ्या घरी भाजी ही सुकी नाही खात, त्यामुळे मी त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे। पातळ भाजी हवी आहे म्हणून 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकूयात आणि नंतर थोडंसं पाणी टाकून ही भाजी परत 5 मिनटं होऊ देऊयात। दुसरीकडे मी भेंडी अशी कट करून घेतली आहे। कढईत तेल टाकून घेऊयात। त्यात टाकूयात मोहरी। लसूणला मी असे तुकडे कट केलेले आहे, ते कढईमध्ये टाकून द्यायचे आहे। त्यात टाकायचा आहे कढीपत्ता आणि लगेच भेंडी टाकून मिक्स करूयात। भेंडीच्या भाजीला 1-2 वाफ येईपर्यंत आपण इकडे पपई खाऊयात। पपईचे फायदे तुम्हाला तर माहितीच असतील। पपई खाऊन झाल्यानंतर आपण टाकूया भेंडीच्या भाजीमध्ये हळद आणि मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकून परत मिक्स करून चवीपुरती मीठ टाकणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून देणार आहोत। आपली भेंडीची भाजी तयार आहे। दुसरीकडे मी चपातीच्या तयारीला लागली आहे। ज्या मैत्रिणींना यूट्यूब चॅनल ओपन करायची इच्छा असेल त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर यूट्यूब चॅनल ओपन करा। आपल्याला येणारी कुठलीही स्किल तुम्ही यूट्यूब चॅनलवरती अपलोड करू शकता आणि छोटा पैसा तुम्ही नक्कीच कमावू शकता। जर तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला मदत करेल। ज्या मैत्रिणींना यूट्यूब चॅनल ओपन तर करायचे आहे पण त्यामधलं त्यांना काहीच येत नाही, अशा मैत्रिणींनी तर मला सगळ्यात पहिले कमेंट करा। मी त्यांना शून्यापासून सगळं काही शिकवेल, ते पण फ्रीमध्ये मी तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करून देईल। तुम्हाला खूप काही त्यामधून शिकायलाही मिळेल। ते मी झाडाचे कारले तोडून आणले होते। पिठाच्या पाण्यामध्ये 3 तास मी ठेवले। ज्या पूर्ण चपाती झाल्यानंतर तव्यावरच मी तेल टाकले, त्यात मोहरी टाकली, थोडं जिरं टाकून त्यात कढीपत्ता ॲड केला आणि ही जी कारले होते ते त्यामध्ये मी ॲड करून टाकले। त्यापैकी मिक्स करून त्यात हळद टाकली आणि ते छान असे होऊ दिले। शेंगदाण्याचे कूट टाकून मिक्स करून घेतले। इथे आपल्या कारल्याची सुकी भाजी तयार आहे। लगेच जेवण वाढायला लागले। भेंडीची भाजी, कारल्याची भाजी, चपाती, फुलगोबी आणि आलूची भाजी। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगा।